बेलापुर विधानसभा की भारतीय जनता पार्टी की विधायक मंदा म्हात्रे के नेतृत्व में गावस्कर मैदान में एक भव्य प्रचारात्मक जनसभा का आयोजन किया गया। इस अवसर पर बड़ी संख्या में कार्यकर्ता और नागरिक उपस्थित रहे। जनसभा के दौरान कई लोगों ने भारतीय जनता पार्टी की नीतियों से प्रभावित होकर पार्टी में आधिकारिक रूप से पक्ष प्रवेश किया। इस मौके पर विधायक मंदा म्हात्रे ने वार्ड क्रमांक 28 में भारतीय जनता पार्टी के आधिकारिक उम्मीदवारों के समर्थन में जोरदार प्रचार किया। उन्होंने उपस्थित जनता से अपील करते हुए कहा कि पैनल में खड़े तीनों भाजपा उम्मीदवारों को कमल के फूल के निशान पर बटन दबाकर भारी मतों से विजयी बनाएं। सभा के उपरांत भाजपा कार्यकर्ताओं और समर्थकों द्वारा भव्य बाइक रैली निकाली गई, जिसके माध्यम से पार्टी की ताकत और एकजुटता का प्रभावशाली प्रदर्शन किया गया। पूरे कार्यक्रम के दौरान उत्साह और जोश का माहौल देखने को मिला। इस मौके पर कहा कि इस बार नवीन भाई महानगर पालिका में भारतीय जनता पार्टी का ही महापौर बनेगा। जिथे जिथे मला काम दिलेलं आहे, आपण बघितलं असेल काल 27 मध्ये आमची मोठी सभा आणि रॅली झाली। आज 28 मध्ये प्रभागामध्ये आहे, इथेही आता सभा आणि रॅली आहे। आपल्याला दिलेले उमेदवार आहेत ते निवडून आणायची जबाबदारी दिली आहे ती मी पार पाडत आहे। आणि तसं पाहिलं तर मी माझे तात्विक वाद कुणाची असू शकतात, पण भारतीय जनता पार्टी याच्याशी मी एक प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ती गेले 13 वर्ष झाले। मी 14 पासून मी काम करत आहे। मी काय कुठे गेली नाही आणि कुठे आली नाही। नाराज मी असू शकत नाही की शेवटी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मी ते काम करत आहे। छोट्या छोट्या बैठकी माझ्या रोजच्या चालू आहेत। सकाळपासून घरी 11 वाजल्यापासून ते रात्री 2-1:30 वाजेपर्यंत माझ्या बैठका चालू आहेत आणि त्याच्यातून प्रत्येक गावागावातून कारण 4 विभाग आहेत, तर 4 विभागामधून प्रत्येक कार्यकर्त्यांना बोलवणं, त्यांना समजावणं, त्यांची नाराजी दूर करणं आणि जे उभे होते अपक्ष त्यांना बसायला सांगणं, असं भरपूर जो खेळ झालेला आहे तो मिटवण्यामध्येच माझे 7-8 दिवस गेलेले आहेत। आणि आता मी एक 4-5 दिवस झाले मी प्रचारामध्ये फिरत आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे, प्रतिसाद आहे। कारण मी केलेली जी कामं आहेत, विकास कामं, आज आपण बघितलं असेल की आजचा जो इथला पेस्ट्री हे काढलेलं आहे, अजेंडा काढलेला आहे, त्या अजेंडामध्ये त्यांना हॉस्पिटलचं नमूद करावं लागलेलं आहे की 700-800 कोटीचं बेलापूर विभागामध्ये हॉस्पिटल होत आहे। बरीच कामं ती माझीच त्या अजेंडामध्ये आहेत आणि ती कामं घेऊनच आम्ही पुढे चाललेलो आहोत। ते बंद करा ना। ठीक आहे आवाज येईल। तर अशा पद्धतीने काम सुरू आहे। गणेश काकांनी आजच्या ज्या अनेक मुलाखती दिल्या त्या माझं काही वैर नाही आहे, आमचं वैर नाहीच आहे। मी कधी म्हणाली माझं वैर आहे? मी कधी त्यांच्याकडे काय पैसे मागितले का, जागा मागितली की कामं मागितली का, कुठे टक्केवारी मागितली का, माझ्या मुलांना कुठे काम द्या? आमचं वैर नाहीच आहे। वैर आहे ते राजकारणाच्या खुर्चीवरती कोणी बसावं, कोणी किती आपले नगरसेवक काढावं यासाठी चढावड असते प्रत्येक पक्षामध्ये, ती असणारच आहे आणि ती राहत राहणार आहे। त्यात काय आमचं वैर वगैरे दोघांचं काही नाही। आमचं कधी दोघांचं असं समोरासमोर कधी भांडणही झालेलं नाही। भांडण लावण्याचे काम त्यांच्या आजूबाजूला जे गिरट्या घालतात ते लावत असतात, त्यांनी समजून घ्यायचं असतं। ते मोठे आहेत माझ्यापेक्षा, ते नेते आहेत, आम्ही त्यांना नेहमीच नेते बोललेलो। तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या चॅनलने नेहमीच दाखवलेलं आहे, आम्ही त्यांना नेतेच मानलेले आहे। पण त्यांनी पण संकुचित बुद्धीचं न राहता सगळ्यांना समाविष्ट करून सर्व कार्यकर्ते हे आपलेच आहेत पक्षाचे, अशा पद्धतीने जर तिकीट वाटप झालं असतं तर आज जो हा प्रकार जो नवी मुंबई झालाय तो घडला नसता। आज सगळं पॅचअप करता करता मला 7-8 दिवस लागले लोकांची मनधरणी करताना। अनेक लोकांनी पैसे खर्च करून गेली 10 वर्ष काम करत 10 वर्षांनी निवडणुका लागलेल्या आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असते ना मला तिकीट मागे। आपण त्यांना काय देऊ शकतो? त्यांना सतरंजी उचलायचंच काम आपण नेहमी द्यायचं का? त्यांनाही तिकीट दिलं पाहिजे अशी माझी मनधारणा होती। एक 9-10 तिकीट दिले असता कार्यकर्ते संतुष्ट झाले असते, निवडून आले असते की नसते आले, पडले असते, पण तरी पण त्यांना कार्यकर्ता म्हणून आपण कार्यकर्त्यांच्या बरोबर जर नाही राहिलं तर 3 वेळा मी जे निवडून आले ते अशीच नाही आले। आज इथे सगळे जर बघाल तर सर्व कार्यकर्ते आहेत, ते आमचे कांजीबाई पटेल, ते तनसुख, हे मारवाडी आमचा हिरा,
हा 95 पासून म्हणजे बरोबर आहे. हे सगळे कार्यकर्ते आहेत. हे कुठून मी आणलेले लोक नाही आहेत का इथे भरून जत्रा आणलेली नाही. हे कार्यकर्ते आहेत आणि एक दिलाने इथे काम करतात. आज माझी काल सभा झाली, आज बघा केवढी गर्दी झाली. तर आम्ही सगळे एकत्रित काम करतो. नाईक साहेबांनी पण ते काम करत आहेत. काही आमचं इथे विभागामध्ये मतभेद नाही. जास्तीत जास्त नगरसेवक आम्ही निवडून आणू आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा या महानगरपालिकेत कशा पद्धतीने लावता येईल त्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू.